दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या फुफ्फुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आजची मिसा ही पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करत आहोत. स्वर्गवासी सिल्वेस्टर बेंजामिन कोरिया, स्वर्गवासी बावतीस अंतोन डावरे, स्वर्गवासी संजाव चिमा तुस्कान, स्वर्गवासी सायमन दुमिंग डिमॉन्टी, स्वर्गवासी सायमन मॅथ्यू कोरिया. वाढदिवसानिमित्त देवाच्या आभारासाठी तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून प्रार्थना करूया. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आपल्या पॅरिशमधून अंजेरी गाव परिवारातील मॅथ्यू पीटर रॉड्रिक्स मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी आपण प्रार्थना करूया.
पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई संपलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा आविलाची संत तेरेजा हिचा स्मृतिदिन साजरा करत आहे. संत तेरेजा जिने आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये आध्यात्मिक क्रांती कशी घडवावी, जेणेकरून सुंदर जीवन जगण्यासाठी आपण सदैव प्रेरित होऊ. ती कुमारिका होती, ती धर्मपंडिता होती. तिने पश्चाताप केला, तिने तपश्चर्या केली आणि विशेष करून परमेश्वराचा तिला साक्षात्कार झाला. तिने अनेक पुस्तकं लिहिली, पण त्याचबरोबर परमेश्वराची वचनं, परमेश्वराची नीती पाळून तिने आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये क्रांती घडवली. जर आपल्याला जीवनामध्ये क्रांती घडवायची असेल तर परमेश्वराचं वचन जीवनामध्ये पाळणे फार गरजेचं आहे. गॉड ओनली सफायसेस. परमेश्वर तेवढा पुरेसा आहे. परमेश्वर तेवढाच मात्र आपल्या जीवनात राहतो जो आपल्या संपूर्ण जीवनाला जगण्यासाठी समर्थ आहे. आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हाती देऊया, परमेश्वराच्या चरणाशी येऊया आणि त्या महान विधात्याला सांगूया की प्रभो, तू माझ्या जीवनामध्ये जागरूकता आण, तू माझ्या जीवनाची क्रांती घडव. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. म्हणून क्षणभर शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगाईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नमित कुमारी, पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बाबा, ख्रिस्त सभेला परिपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तू आविलाच्या संत तेरेजाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उच्च पद दिलीस. तिच्या ईशप्रेरित शिकवणीने खरे पावित्र्य प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या मनात तीव्र इच्छा निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलचे इफिसिकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. इफिस येथील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे ह्यास देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे
आपला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुल प्रमाणात केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहेत. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहुले मुक्तिदान आणले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रासमोर आपले न्यायपण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया यांचे स्मरण ठेवले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जग जाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराची स्तोत्रे विनेवर गा, संगीत स्वराने गा. कर्णा आणि शिंग वाजवून परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवितो. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू शास्त्र्यांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यास जीवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जीवे मारतील आणि काहींना छळतील, ह्यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे
हाबेलाच्या रक्तापासून वेदी आणि पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाळले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हा सांगतो त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईल. तुम्ही शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला पण तुम्ही स्वतः आत गेला नाही, आणि जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुषी त्याच्या अंगावर द्वेषाने येऊन त्याने पुष्कळच्या गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले, आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त शास्त्रांना सांगत आहे की तुमची केवढी दुर्दशा होणार. आता हे शास्त्री कोण? दे आर कॉल्ड स्क्राइब्स, म्हणजे आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये म्हणायचं झालं तर वकील, जे कायदे लिहिणारे आहेत, कायदे शिकवणारे आहेत आणि कायद्यामध्ये सुधारणा करणारे आहेत. परंतु हा कायदा लादला जाणार असेल आणि हा कायदा मुळात अन्यायकारक असेल तर जनसामान्यावर त्याचे काय पडसाद पडतील याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या संपूर्ण पालकीय कार्यामध्ये जे वरिष्ठ नेते होते, जे संपूर्ण नेते मंडळी धर्माचा आणि देशाला चालवणारे होते, अशा शास्त्री परुषी सदुकी मंडळीची कानउघडणी केली. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांच्या राष्ट्राचा तारण करण्यासाठी आलेले आहेत. म्हणून ज्यांच्या हातामध्ये अधिकार आणि जबाबदारी आलेला आहे तर त्यांनी देश आणि धर्म कसा चालवला पाहिजे. देश चालवण्यासाठी आणि धर्म चालवण्यासाठी जर परमेश्वराची प्रीती, परमेश्वराची नीती आणि परमेश्वराची भीती असेल तर न्याय आणि विकास हा शक्य आहे. पण तसं नसेल तर त्या देशाची आणि त्या प्रजेची केवढी दुर्दशा होऊ शकते. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या देशाच्या लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणजे संसद, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यम म्हणजे मीडिया. हा संपूर्ण गोतावळा एकत्र केल्यानंतर आपण देशाचा विकास करण्यासाठी चालत असतो, आणि या देशाच्या विकासासाठी असलेली प्रजा आपली ही संसद तयार करत असते. संसद म्हणजे लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारे, जे लोकांनी निवडून दिलेले आहे. परंतु याच्यामध्ये मोठा विरोधाभास म्हणजे हे लोकांनीच निवडून दिलेले आहेत की EM मशीनमध्ये घोटाळा निर्माण झालेला आहे किंवा लालुचपत देऊन पैसे भरून ते निवडून आलेले आहेत. म्हणजे कायद्यामध्ये कुठेतरी ही गडबड आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे कार्यपालिका म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी, जे संसदमध्ये कायदा पास केला जातो त्याच्यानंतर तो ठरवला जातो आणि ही कार्यपालिका या कायद्याचा अंमलबजावणी करत असते. म्हणजे देशामध्ये हा कायदा लावला जातो. म्हणजेच हा कायदा जो अस्तित्वात आलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी हे एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे मंत्रिमंडळ मदत करत असते. परंतु यांच्याचद्वारे जर स्कॅम आणि घोटाळे पुढे आले तर लोकांनी जायचं कोणाकडे? कायद्यावरचा विश्वास कोणी ठेवायचा आणि त्या कायद्यावर आपण भरोसा ठेवून आपण आपलं जीवन कसं जगायचं? त्याच्यानंतर तिसरा जो स्तंभ येतो तो म्हणजे न्यायपालिका, ज्युडिशरी बॉडी, जे जजेस असतात, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि लोअर कोर्ट, हे या देशाचा कारभार पाहत असतात. कारण जो संसदमध्ये कायदा पास झालेला आहे, जो कार्यपालिका हा कायदा चांगल्या प्रकारे अंमलबजावणीमध्ये येत आहे की नाही पाहत आहे, आणि त्यांचं परीक्षण करणारा म्हणजे ज्युडिशरी बॉडी म्हणजे न्यायपालिका. पण ही न्यायपालिका जर भ्रष्ट असेल आणि कमकुवत असेल
तर या लोकशाहीचं काय होईल? आणि चौथा स्तंभ जो आपण समजतो ते म्हणजे मीडिया, प्रसारमाध्यमे. म्हणजेच कायदा कसा तयार झाला, कायद्याची अंमलबजावणी कशी चाललेली आहे, कायद्याचं परीक्षण कसं चाललेलं आहे, जो कोण उल्लंघन करतो त्यांना शिक्षा होते की नाही, आणि जेथे कायदा मुळातच चुकीचा आहे तेथे आवाज उठवला जातो त्यावेळेला ही न्यायपालिका काय करते याचं माहितीपट सांगणारं माध्यम म्हणजे मीडिया, प्रसारमाध्यमे. आता आपण विचार करूया, ही जर स्तंभ खिळखिळी झालेली असेल, याला जर कीड लागलेली असेल तर त्या देशाची आणि त्या प्रजेची काय दुर्दशा होऊ शकते हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. म्हणजे कायदा जो मुळात दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी दिलेला आहे. जो ज्ञान आपण प्राप्त करतो त्याद्वारे आपल्याला सत्याची जाणीव होते, आपल्या आंतरिक जडणघडण आणि आपण आत्मपरीक्षण करू शकतो. परंतु जर आपण कायदा मोडला, अन्यायाने चाललो तर आपल्या जीवनाची केवढी मोठी दुर्दशा होऊ शकते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येथे जरी अलंकारिक भाषेमध्ये बोलत असले तरी सुद्धा ते आपल्या जीवनाशी निगडीत आहे, हे वास्तव्याशी निगडीत आहे. देवाचा शब्द जो आपल्याला लाभलेला आहे ती आध्यात्मिक प्रगती करून देशाच्या प्रगती वाटचालीमध्ये आपली सहभागिता आणि जागरूकता दाखवणे फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणून जे कायदे करतात त्यांनी जर कायदा मोडला तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठे, कोणावर विश्वास ठेवायचा? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अतिशय खडतर भाषेमध्ये सांगत आहे की तुम्ही त्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या विश्वासाशी खेळत आहात. एक सुंदर आणि त्याचबरोबर आपल्या हृदयाला वेदना होईल असं उदाहरण जे सध्या आपल्या मीडियामध्ये प्रचलित आहे ते म्हणजे फादर स्टेन स्वामी. आता फादर स्टेन स्वामी कोण आहेत? जे झारखंडमध्ये गेले 30 वर्ष ते आदिवासी लोकांसाठी, दलित समाजांसाठी झटत आहेत आणि झगडत आहेत. म्हणजे आपले जे धर्मगुरू वेगवेगळ्या मिशन कार्यामध्ये गेलेले आहेत, देवाची नीती, देवाची प्रीती आणि देवाची भीती घेऊन गेलेले आहेत. मौज मजा मस्ती करण्यासाठी गेलेले नाहीत की सर्वसामान्य जनतेमध्ये प्रगती व्हावी, सरकारची नजरा तेथे दिसाव्यात, आणि अशा दृष्टिकोनातून ते कार्य करत आहेत. आणि अतिशय लांछनास्पद असं त्यांच्यावर कलंक लावण्यात आलेलं आहे, आणि ते म्हणजे भीमा कोरेगाव येथे जो काही दहशत झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात होता असा आरोप करण्यात आला. 83 वर्षाचे हे धर्मगुरू, वृद्ध धर्मगुरू 30 वर्ष झारखंड येथे त्यांनी दलित समाजासाठी त्यांचे मूलभूत हक्क आणि जीवनाचे हक्क संपादन व्हावेत, त्यासाठी सरकारने काहीतरी महत्त्वाची भूमिका बजावी याच्यासाठी लढणारे आणि झडणारे त्यांना कशा पद्धतीने हे पिळवणूक करत आहेत ते आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. इंडिया टुडेमध्ये आपले धर्मगुरू फादर सेड्रिक प्रकाश सांगत आहेत की हे जे काही कट रचलं जात आहे जेणेकरून जे समाजामध्ये कार्य करणारे धर्मगुरू, धर्मभगिनी, त्याचप्रमाणे जे इतर समाज सुधारक जे अन्यायाविरुद्ध वाचा फोडतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, त्यांचा आवाज दाबण्यासाठी हा जणू काय कट रचलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्रांना सांगत आहेत, हे शास्त्री म्हणजे देश चालवणारे, धर्म चालवणारे या सगळ्यांसाठीच, की आपण कोणाच्या हितासाठी झटलं पाहिजे आणि आपण लोकांना कुठल्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे. जर सत्यमेव जेवते आपण सांगत आहोत की सत्याचा विजय तो परमेश्वर करणार हे नक्कीच, पण या सत्यामध्ये आपली बाजूसुद्धा आपण मांडली पाहिजे. दुर्लक्ष करून, निष्काळजीपणा करून आपण सहज या गोष्टी घेऊ शकत नाही. जे समाजामध्ये चाललेलं आहे ते उघड्या डोळ्याने पाहून ते चिंतन केले पाहिजे. आपल्या हक्कासाठी लढत असताना जो कायदा आहे तो देखील आपण व्यवस्थितरित्या पार पाडला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्ही थडगी बांधणारे आहात, म्हणजे कबरा बांधणारे आहात, पुतळे बांधणारे आहात, परंतु जे संदेष्टे मेले त्या संदेष्टाची वाणी मात्र तुम्ही ऐकत नाही. जे संदेष्टाने जे आपल्याला शिकवलेलं आहे, जो संविधान आपल्याला शिकवलेला आहे तो आपल्या गळ्यात आपल्याला उतरत नाही, तो आपल्याला पचवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. आणि ही लढाई वृत्ती आपल्याला परमेश्वराकडून अहिंसेच्या मार्गाने चालवायची आहे. देवाचा शब्द जो संदेशामार्फत आपल्यापर्यंत पोचला, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही कायदा करणारे आहात, तुम्ही कायद्यामध्ये सुधारणा करणारे आहात आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणारे आहात,
परंतु ज्ञानाची गुरुकिल्ली तुम्ही त्यांच्यापासून लपवलेली आहे. का? कारण ते अंधारात राहावे म्हणून, ते आंधळे व्हावेत म्हणून, ते अंधश्रद्धेमध्येच राहावे म्हणून. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांची कान उघडणी करत आहे की आपल्या मुलांना आणि आज त्याचबरोबर आपल्या समाजाला ज्ञानामध्ये वाढवा. जे योग्य ज्ञान आहे, जे समाजाच्या भलेसाठी आहेत, जा कायदा सक्तीचा आहे पण त्याचबरोबर जो चांगला आहे तो आपण पाळलाच पाहिजे. पण जो कायदा हा चुकीचा आहे, ज्या कायद्यामुळे अन्याय होणार आहे, त्याच्याविषयी आपण योग्य माध्यमातूनच वाचा फोडली पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जबाबदारीची जाणीव आपल्याला करून देत आहे. आपण या भारत देशाचे नागरिक आहोत, त्याचप्रमाणे आपण या ख्रिस्त सभेचे सभासद आहोत. म्हणून आपला सक्रिय सहकार्य आणि आपला सक्रिय संवाद आणि सहभाग आपण सातत्याने दिला पाहिजे, जागृत केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी देवाचा शब्द त्याच्यावर मनन चिंतन करूया. जसं आवेलेची संत तेरेसा हिने आपल्या जीवनामध्ये क्रांती आणली, कारण प्रभूची नीती तिने आपल्या जीवनामध्ये पसरवली आणि त्याचप्रमाणे ती जगली. आपल्याला हे अन्याय सहन करण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रभूची नीती, प्रभूची प्रीती आणि प्रभूची भीती योग्य प्रकारे समजावी, आपल्या जीवनात आपल्याला आणता यावी आणि क्रांतिकारी भूमिका घेऊन आपल्याला जीवन जगता यावं, आध्यात्मिकतेचं नूतनीकरण करता यावं, समाजामध्ये महत्त्वाच्या आपली जी बाजू मांडता यावी आणि कौटुंबिक जी जबाबदारी आहे ते योग्य प्रकारे पार पाडता यावी म्हणून प्रार्थना करूया. अर्पणगीत. जीवनाचे अनमोल दान, जीवनाचे अनमोल दान, तुझ चरणीच वाहावे. जीवन पुष्प फुलावे, प्रभु तुझ मी अर्पावे. जीवन पुष्प फुलावे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे स्वर्गाच्या राजा, तुझ्या स्तवनार्थ आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत. संत तेरेसाने आपले जीवन तुझ्या सेवेसाठी अर्पण केले. तू त्याचा आनंदाने स्वीकार केलास, तसाच आमच्या या दानांचा आनंदाने स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ही योग्य व तारणदायक आहे. संत तेरेसा याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्यांच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, तिच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व तिच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस
म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहे, अखंड स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, आवेलीच्या संत तेरेसा यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण एकत्र प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे
आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आज्ञा काम योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. पोसुनी जगी तुझी चालवी, पोसुनी जगी तुझी चालवी. कैसे कुठूनी निर्मिशी, परी दिसशी कसा तू ईश्वरा. परी दिसशी कसा तू ईश्वरा. सृष्टी प्रकट रूप
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या कुटुंबाचे स्वर्गीय भाकरेने भूषण करतोस. तुझ्या या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवून संत तेरेसाचे अनुकरण करण्यास व सदैव तुझ्या दयामयी प्रेमाचे गीत गाण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, करोनाची लागवण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळे मिळाला आनंद मनाला. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळे मिळाला आनंद मनाला. दरबारी तुझ्या आलो कृतार्थ मनाने, दरबारी तुझ्या आलो कृतार्थ मनाने. चरण तुझे स्पर्शितो मी आदराने, चरण तुझे स्पर्शितो मी आदराने. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळे मिळाला आनंद मनाला. आभार कसे मानू तुझे हे ख्रिस्त देवा, तुझ्यामुळे मिळाला आनंद मनाला. तुझ्यामुळे मिळाला आनंद मनाला, तुझ्यामुळे मिळाला आनंद.